हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मला खूप कमेंट्स येत होत्या की आमच्यासोबत तुमची स्किन केअर रूटीन आहे ती शेअर करा म्हणून. तर मी आज त्यावर एक व्हिडिओ घेऊन येत आहे. आणि माझी सगळ्यात आधी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ बघण्यापेक्षा ना ऐकण्यावर जास्त जोर द्या, कारण मी बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या मी या व्हिडिओमध्ये दाखवल्या नाही आहे, पण मी तुमच्यासोबत जे आहे बोलून सांगणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, प्रत्येकाची स्किन टाईप ही वेगवेगळी असते, त्यामुळे आपण कोणाला फॉलो करून सेम टू सेम त्याच्यासारखं नाही बनवू शकत. आपण जसं आहोत तसंच जर आपल्यावर स्वतःवर आपण खूप प्रेम केलं तर आपल्याला जगात आपल्या स्वतःपेक्षा सुंदर दुसरी कुठली वस्तू दिसतच नाही. आणि माझंही काहीच तसंच आहे. मी माझी स्किन केअर रूटीन अगदी नॉर्मल, अगदी म्हणजे अशी आहे की तुम्हाला एकही रुपया खर्च करून मी आज देणार नाही आहे. तर पहा, मी इथे मस्त जे सीजनल फ्रूट आहेत, संत्री एन्जॉय करते. मला संत्री खूप आवडते, त्यामुळे मी फ्रूट्सही खूप भर देते, खूप फ्रूट्स खाते. आणि मार्केटमध्ये तुम्हाला व्हायटमिन सीचे सिरम, त्याचे टॅबलेट्स आणि बरेच त्याच्या क्रीम, सनस्क्रीन या व्हायटमिन सीच्या मिळतात. पण मला तुम्हाला सांगताना खूप आनंद होतो आहे की ते मार्केटमधले महागडे प्रोडक्टमध्ये जेवढं व्हायटमिन सी त्यांनी घातलेलं नसतं ना, तेवढं व्हायटमिन सी हे संत्र्याच्या सालामध्ये असतं. त्यामुळे मी संत्र्याचं साल नेहमी भरगच्च सुकवून ठेवते आणि असं पावडर जे आहे बनवून डब्यात भरून ठेवते. यामध्ये मी नॉर्मल दही असो किंवा दूध असो, थोडंसं त्यामध्ये जे आहे मध घालायचं, हळद टाकायचं, थोडंसं बेसनाचं जे आहे बेसन टाकायचं आणि याची पेस्ट बनवून जी आहे ती मी आठवड्यातून किमान एकदा तरी हा फेस पॅक जो आहे माझ्या चेहऱ्यावर लावत असते. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जितकं आपण जास्त चांगलं खाऊ त्याचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला आतल्या बॉडीला तर मिळणार आहे, ताकद तर देणार आहे, पण त्याचे जे चांगले बेनिफिट्स आहेत ते तुमच्या स्किनवर दिसून येतात. त्यामुळे जास्तीत जास्त प्रेफर करा की तुम्ही फ्रूट्स, व्हेजिटेबल हे जास्तीत जास्त कशा तुम्ही पद्धतीने खाताय तुमच्या डाएटमध्ये, तुमच्या रोजच्या जेवणामध्ये. तुम्ही काकडी असो, गाजर असो किंवा मग बीट असो, आणि अजून बरेच असे असतात वेगवेगळे प्रकारचे सलाड येतात, ते तुम्ही घरी बनवत जा आणि ते खाण्यावर फोकस करा. याने काय होते, स्किन अगदी छान बनायला लागते. माझी रोजची म्हणजे आठवड्याची 3 ते 4 दिवसाची ही सवय आहे. 3 ते 4 दिवस जे आहे मी माझा आवडीचा ज्यूस, जो मला आधी अजिबात आवडत नव्हता, तोंड कितीही वाकडं करून प्यायचं असलं तरीही मी पिऊन घेते. तर बघा, मी इथे 2 आवळे घेतले आणि थोडंसं जो आहे बीटचा इथे तुकडा घेतलेला आहे आणि त्यांना अशा पद्धतीने जे आहे मी कट करून घेते आणि याचा ज्यूस बनवणार आहे. हा आवळाचा ज्यूस जो आहे तो तुमच्या स्किनसाठी तर आहेच उपयुक्त, पण तुमच्या केसांसाठी खूप जास्त जो आहे खूप असा जो आहे हेल्दी आहे. त्यामुळे तुम्ही त्याला घ्यायला जे आहे सुरुवात करा. नॉट इन ज्यूस फॉर्म, तुम्ही त्याची कँडी बनवू शकतात आणि हा आवळा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने जो आहे कन्झ्युम करू शकतात. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आता कापलेला आवळा आणि बीट घातलेला आहे, त्यामध्ये पाणी टाकलं अर्धा ग्लास आणि त्याची पेस्ट बनवून त्याचा ज्यूस जो आहे बाहेर काढलेला आहे आणि हा ज्यूस मी आता पिणार आहे. अशा ज्या गोष्टी असतात ना, ज्या हेल्थसाठी खूप जास्त बेनिफिशियल असतात, मी तुम्हाला सांगते, कुठलीही टॅबलेट्स असते आजारी पडल्यावर जे आपण घेतो गोळ्या, त्या कधीही गोड लागत नाही, त्या कडूच असतात, पण त्या आपल्याला बेनिफिट्स देऊन जातात आणि आपण घेतोच ना. तसंच आहे, ज्या तुम्हाला हेल्थ बेनिफिशियल अशा खायच्या गोष्टी आहेत त्यांना बेसिकली जास्त चव नसते किंवा तुरट असते किंवा आंबट असते, ज्याच्याने आपलं तोंड वाकडं होतं. पण अशा वाकडं तोंड केल्यानंतरचे बेनिफिट्स चांगले असतात. जसं आपण गोळ्या घेऊन हेल्थ आपली चांगली होते, आजारपणातून बाहेर निघतो. त्यामुळे हे जे आहे ना मला आवडत नाही. आणि जिभेचे महत्त्वाचे जिभेचे चोचले असतात त्यांना साईडला करा आणि ह्या गोष्टींची सवय लावा, चांगली हॅबिट्स ठेवा. याच्याने जे आहे तुमची डाएट व्यवस्थित राहील आणि तुम्ही चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या कन्झ्युम करणार. स्वतःला सवय लावण्यासाठी कुठलीही गोष्टीची सवय असते ना, ती असं म्हणतात की 21 दिवस कुठलीही गोष्ट रिपीट केली ना, ती चांगली असो की वाईट असो, ती नंतर आपली सवय बनून जाते. त्यामुळे चांगले सवय लावण्यासाठी 21 दिवस तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. तर चला, आता एक मस्त असा फेस पॅक मी तुमच्यासोबत शेअर करते. मी इथे जे आपले टमाटर असतात ना, त्याचा जो ज्यूस असतो तो मी घेतलेला आहे, जे सीडसोबत निघत असतो तो. त्याच्यामध्ये मी थोडी हळद घातली होती, थोडं बेसन घातलं होतं आणि जी होती चिमूटभर मी इथे हळद घातलेली होती आणि यांचं नॉर्मल असं मी जे आहे पेस्ट बनवून घेतली अशी मस्त मिक्स करून. आणि कुठलाही जो आपण फेस पॅक तयार करतो तो कुठलाही अगदी नॉर्मल बेसन आणि हळदचा जरी तुम्हाला लावायचा असला, आधी तुम्ही फेस क्लीन करा. आणि पर्टिक्युलर असा काही फेस पॅक वगैरे नाही आहे. बघा, मी मार्केटमध्ये गेल्यानंतर मी आधी हे बघते की मला स्वस्तात कुठला मिळतो आहे, कुठल्याला जास्त ऑफर चाललेली आहे, मला जास्त डिस्काउंटवर कुठला मिळतो आहे, मी असा घेऊन येते. आणि माझी जी स्किन आहे ती नॉर्मल आहे, म्हणजे कॉम्बिनेशन माझी थोडी ऑइली आणि
थोडी ड्राय अशी आहे. तुम्ही 1-2 फेस वॉश ट्राय करा आणि त्यानंतर तुम्हाला जो बेस्ट वाटतो आहे, तुमच्या स्किनवर रिॲक्शन करत नाही आहे किंवा फेस वॉश केल्यानंतर जे आहे तुमची स्किन ड्राय होत नाही असा फेस वॉश तुम्ही कंटिन्यू करा. आणि फेस वॉश केल्यानंतर जे आहे मी इथे जो हा फेस पॅक बनवला होता तो मी इथे लावून घेणार आहे. कुठलाही तुम्ही फेस पॅक बनवा, आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा तरी तुम्ही लावलाच पाहिजे. आणि मी नेहमी सांगते की ज्या घरगुती गोष्टी आपण लावत असतो ना, यांचा जो रिझल्ट असतो तो उशिरा येत असतो, पण जेव्हा कधी येतो ना तो तेवढाच उशिरापर्यंत टिकत असतो. मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर क्रीम्स मिळतील आणि म्हणजे ते 100% तुम्हाला रिझल्टही देऊन जातील. पण बघा, मला इथे तुमचा पैसा खर्च करायचा नाही आहे म्हणून मी तुम्हाला DIY गोष्टी सांगते आणि ज्या गोष्टी मी जास्त फॉलो करते माझ्या लाईफमध्ये ते मी तुम्हाला सांगते. त्यामुळे मी क्रीम वगैरे असं कुठलंही जास्त असं काही फॉलो करून तुम्हाला सांगणार नाही आहे आणि तुमचे पैसे मी इथे अजिबात खर्च करणार नाही आहे. तर मी हा जो फेस पॅक होता हा इथे लावला आणि 10 ते 15 मिनटं राहू देईल आणि छान नंतर मसाज करायची. याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकलं आहे, त्यामध्ये म्हणजे तुमचं स्क्रबिंगचं जे काम आहे ते तांदळाचं पीठ इथे करणार आहे. थोडं स्क्रब केलं तर म्हणजे छान जे आपले मधल्या रक्ताच्या सेल्स असतात त्या छान त्यांना मसाज मिळाली की त्यांचा फ्लो वाढतो आणि ब्लड फ्लो वाढला तर मग स्किन जी आहे ती ग्लो करायला लागत असते. त्यामुळे स्क्रबिंगसाठी तुम्ही नॅचरल असं म्हणून जे आहे ते तुम्ही तांदळाचं पीठ नेहमी यूज करा. कुठल्याही तुम्ही फेस पॅकमध्ये जे आहे तांदळाचं पीठ टाका, त्याने तुमची स्क्रबिंगचं जे काम आहे ते तांदळाचं पीठ करणार आहे. आणि त्यानंतर जे आहे मी इथे फेस वॉश केलेला आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की कधीही तुम्ही फेस धुतल्यानंतर जे आहे जो आहे असं रफ करून पूर्ण जो आहे फेस पुसायची जी सवय असते बऱ्याच लोकांना असते तर ती मोडा आणि अशा पद्धतीने सॉफ्ट पद्धतीने तुम्ही फेस जो आहे तो पुसायचा आहे. कारण तुम्ही जर स्किन ओढली तर ती ओढली जाते आणि मग तिथे जे रिंकल्स असतात ते यायला लागतात. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी ह्या फॉलो केल्यानंतर जे आहे तरच सगळ्या गोष्टींचा रिझल्ट मिळत असतो. आणि त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की जास्तीत जास्त तुम्हाला जे आहे पाणी प्यायचं आहे. आणि काय होतं ना की आपल्याला वाटतं आपण खूप पाणी पितोय, आपल्याला तहान लागते, आपण उठतो आणि उठून 2 ग्लास पाणी पिऊन जातो. तर तसं नाही, तहान लागल्यावर जाऊन पाणी पिणं याला खूप पाणी पिणं म्हणत नाही. तुम्हाला तहान लागायच्या आधी तुम्ही जाऊन पाणी पिताय याला म्हणतात खूप पाणी पिणं. तर त्यामुळे तुम्ही कुठल्या कॅटेगरीत येतात ते तुम्ही स्वतःच डिसाईड करायचं आहे. त्यानंतर बघा एक चिया सीड म्हणून सीड्स येतात आणि मी हे बॉटल भरून जी होती गेल्या 7-8 महिन्यापूर्वी घेतली होती आणि अजूनही मला टिकते. थोडं कॉस्टली मिळतं. इथे मी 2 छोटे चम्मच जे आहेत चिया सीड अर्धा ग्लास पाण्यामध्ये टाकते आणि यांना फुलण्यासाठी जे आहे 30 मिनटं मॅक्झिमम लागतात. 30 मिनटामध्ये हे फुलून जातात. आणि तुम्ही या चिया सीड नॉट जस्ट फॉर तुमच्या स्किनसाठी, तुम्ही याला तुमच्या ओव्हरऑल बॉडीसाठी तुम्ही घेऊ शकतात. हे आपल्या बॉडीसाठी खूप जास्त काही बेनिफिट्स देऊन जातात. याचे काय काय बेनिफिट्स आहेत ते तुम्ही गुगलला जाऊन तर विचारू शकतात. तर तुम्ही हे घ्यायला सुरुवात करा. आणि याला टेस्ट नाही आहे एवढी जास्त, नॉर्मल याची टेस्ट आहे. त्यामुळे कमीत कमी पाणीमध्ये तुम्ही हे घेऊन पिऊ शकतात. अदरवाईज तुम्ही याच्यामध्ये लिंबाचा जो रस आहे तो मिक्स करून पिऊ शकतात. मी इथे दुपारी जेवणानंतर म्हणजे जेवण झाल्यावर अर्ध्या तासानंतर जे आहे मी हे ड्रिंक घेत असते. नाहीतर तुम्ही सकाळी उठल्या हे ड्रिंक घेऊ शकतात. तुम्ही दह्यासोबत मिक्स करून ह्या चिया सीड खाऊ शकतात. तुम्ही ओट्ससोबत मिक्स करून खाऊ शकतात. फ्रूट्ससोबत मिक्स करून खाऊ शकतात. आणि बऱ्याच वेळा आपण फालुदा वगैरे पितो ना बाहेर जाऊन, त्यातही या चिया सीड्स असतात. त्यामुळे तुम्हाला जर अननोन तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ऑलरेडी हे खाल्लेलं आहे. फक्त तुम्ही घरी आता याला जे आहे सवय करायची आहे. अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करा. तुमची स्किनच काय तुमची बॉडीही पूर्ण ग्लो करायला लागेल आणि आतून एनर्जी मिळेल, ते तर वेगळंच. आपण आपल्या मुलांना भरपूर लहानपणी त्यांचा मसाज दिलेला आहे. मी तर पियाला रोज सकाळ सायंकाळ मसाज करायची, पण मला नाही वाटत की माझ्या आईकडे एवढा वेळ होता की ती मला मसाज करेल ऑइलने. तिने केलं असेल, पण कदाचित मला वाटतं की आठवड्यातून 1 वेळा तर चला आता करूयात. मी इथे बेबी ऑइल घेतलं आहे आणि आपण ही गोष्ट स्किप करतो, पण ऑइलिंग फेससाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे आठवड्यातून किमान 1 वेळा तरी कुठलंही तुम्ही ऑइल घेऊ शकतात. मी इथे जॉन्सन बेबीचं घेतलं आहे. तुमच्याकडे नसेलच आता तर तुम्ही कोकोनट ऑइल घेऊ शकतात. घ्यायचं थोडंसं 5-6 थेंब आणि छान मसाज करून घ्यायची. ऑइलची गोष्ट आलीच तर तुम्हाला सांगते, मी ऑइल खूप कमी खाते, खूप कमी. याचा तुम्हाला काय फायदा होईल ते सांगते. तुम्ही जास्त ऑइल कंझ्युम करत असाल तर तुमचं वेट गेन होईल आणि वेट गेन झालं तर ते नुसतं शरीरावर होत नाही, ते फेसवरही होतं. तुमचा फेसही आहे त्याचंही वेट वाढायला लागतं आणि जास्त वजन वाढलं कुठल्याही गोष्टीचं मग ते चांगलं दिसतच नाही, हे तर आहेच.
पण बघा तुम्ही तुमच्या म्हणजे डाएटमधून जेवणामधून जेवढं ऑइल तुम्हाला कमी करता येईल तेवढं तुम्ही करा. म्हणजे वेट वाढतं आहे हे गोष्ट नाही, पण ते तुमच्या हृदयासाठी देखील चांगलं नाही आहे. त्यामुळे कमीत कमी ऑइल खाण्याचा प्रयत्न करा. तळलेले पदार्थ जे आहेत ते कमीत कमी खा. बाहेरचे पदार्थ कमीत कमी खा. बाहेर जाऊन खायचीच वेळ आली तर अशा गोष्टी खा ज्यात जास्त ऑइल नाही आहे किंवा सोडा नाही आहे, जास्त कलरचा उपयोग केलेला नाही आहे किंवा हायजेनिक नाही आहे. अशा गोष्टी अवॉइड करा. हेल्दी खायचा प्रयत्न करा. तुम्ही जेवढं जास्त आतून हेल्दी राहणार त्याचे इफेक्ट्स तुम्हाला बाहेर दिसत असतात. सीजनल फ्रूट्स खा, ते स्वस्तही मिळतात. आणि फ्रूट्समध्ये तुम्हाला काय नाही आहे, सगळ्या फेसवॉश हे ते क्रीम सगळ्यांमध्ये फ्रूट्स भरलेलं आहे. तर ते फ्रूट्स बाहेरून लावण्यापेक्षा आतून घ्या. आणि हे पहा, जसं तुम्ही ऑइल कमी करताय तसं तुम्हाला शुगरही तुमची कमी करावी लागेल. हे तसंच परत होईल हे की तुमच्या स्किनसाठीच नाही, तुमच्या हेल्थसाठी शुगर कमी करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मला सांगताना खूप जास्त आनंद होतोय की आमच्या घरात साखर जेवढी यूज नाही होत ना तेवढा गूळ यूज होतो. आणि अल्टरनेट आहे साखरेचा, अल्टरनेट खूप छान आहे गूळ. गुळाची चहा बनवा आणि चहा प्या. आणि साखर कशी कमी करायची यावर मी तुम्हाला लवकरच एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल की मी माझ्या दररोजच्या जीवनामधली साखर कशा पद्धतीने कमी केलेली आहे आणि गूळला कसं स्विच केलं आहे. किंवा गूळही आम्ही एवढंच असतं, म्हणजे वी आर नॉट स्वीट पर्सन, सो त्यामुळे एवढी साखर आणि गूळ आमचा एवढा यूज होत नाही. सो तुम्ही जास्त गोड खात असाल तर गोड देखील तुम्ही कमी करा आणि याचा रिझल्ट तुम्हाला खूप छान येणार आहे. या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या करून फॉलो करा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. यातून कुठली गोष्ट तुम्ही ऑलरेडी फॉलो करताय किंवा तुम्हाला फॉलो करायला आवडेल हेही मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आपण भेटूया अशाच पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा, आनंदी राहा. जसे आहात तसेच खूप छान आहात. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.